आज आवक जास्त आहे, परंतु शेतकऱ्याच्या मनात एक विश्वास होता की शेतकरी सांगितलेलं आहे 17 तारीख, 18 तारीख, 19 तारीख रेट बिंदास चांगले निघणार आहेत. आणि पाठीमागं पण आपण यांनी अनुभव सांगितला. तुमचा मागचा अनुभव गणपतीचा काय होता? आपल्याकडे भरपूर आवक झाली, आवक म्हणजे पूर्ण बाहेरपर्यंत गेली. इथंच होते सगळ्या शेतकऱ्यांचा विषय चालला होता की आता आवक वाढली म्हणजे रेट डाऊन होणार, व्यापारी थोडं माल रेट कमी घेणार म्हणून. पण दुसऱ्या दिवशी रेट आणखी वाढले पहिल्या दिवसापेक्षा. म्हणजे सांगितलेलं तंतोतंत अनुभवातून सेट सांगतात ना, त्यामुळेच महत्त्वाचं. आणि आज एक लक्षात घ्या, एवढा माल आहे आणि त्या माल वाढला म्हणून गैरफायदा करून रेट ढासळायचा, ही काय काय ठिकाणी वृत्ती चालते, पॉलिसी चालते. परंतु मी तुम्हाला हमखास सांगितलं होतं 17, 18, 19 काय माहिती द्या ना, माल जास्त दिसला म्हणून रेट कमी नाही केले. हे सगळ्यात हे होणार नाही. आता तुम्हाला गणपतीच्या वेळेस अनुभव आला. 5 तारखेला आपण 5 सप्टेंबरपर्यंत जेवढा माल आला तेवढा 28 ते 5 सप्टेंबर सांगितलं. 5 तारखेपर्यंत रेट पूर्ण चांगले राहिले. 6 तारखेला मार्केटमध्ये जास्त माल राहिले, आपण कमी ठेवला आणि आपण तुमचा फरक झाला. आपण बाजार स्थिर तुला. शेवट एक लक्षात घ्या, आपले व्हिडिओ पण नाही 5च्या नंतर आलेच नाही. नंतर आले नाही. युट्यूबच्या चॅनलचा एवढाच फायदा मोठा आहे. मी माल तोडायच्या आधी वाट बघतो तुमचा व्हिडिओ कधी येतोय. प्रत्येक जण म्हणजे काय विषय आहे, कुणाचंच नाही एवढं वाट पाहत, एवढं तुमच्या व्हिडिओची वाट पाहत. तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा. पोपट त्रिंबक भुजबळ, आजूर श्रीगोंदा. आता हे किती वर्षापासून तुम्ही देत आहे? नाही कोणी झालं 10 वर्ष येत आहेत. 10 वर्षामध्ये तुम्हाला या ठिकाणचे काय अपडाऊन वाटले, म्हणजे तुम्हाला काय वाईट अनुभव काय भेटले का 10 वर्षामध्ये? नाही, वाईट काहीच नाही, सगळं सुटेबल आहे. व्यापारी पण चांगले आहेत आणि गाडते पण चांगले आहे, सगळी सोय पण व्यवस्थित. हे महत्वाचं आहे, कारण आम्ही थांबत पण नाही. हा आम्ही थांबत पण नाही. मॅनेजमेंट असं एक वेळ तुमची माणसं फोन नाही असली पण तुम्ही स्वतः रिटर्न फोन करता. माणसं पण खूप कॉपरेट. मी रात्री 10 वेळा बोललोय, शेट रिटर्न फोन करतात पण तुम्ही फोन नाही असली. रात्री मी ना 1 वाजता गाडी घेऊन आलोय, फक्त तरकारी सांगितले माझी लगेच गाडी आली. तरकारीचा विषय आहे, गाड्या खाली होत नाही ही आपल्याबद्दल अफवा तयार केली होती. परवा दिवशी मी व्हिडिओ तयार केली होती, शेतकऱ्याला एक विश्वास दिला होता, जर गाडी नाही खाली झाली तर मी बाहेर गाडी उभी करीन आणि गाडीत क्रॉसिंग करून घेईन. पण भाजीपाल्याची गाडी आहे, मला माहिती, मी गाडी धंदा केलेला आहे. कारण एक एक पोतं, एक एक करडा, एक एक कॅरेट आपल्याला त्या गाड्या पोचवत असतं. एका जणाला की गाडी खाली होत नाही, जबाबदारी असते, गाडीवाल्याची जबाबदारी असते. एक एक शेतकऱ्याचा माल वेगवेगळ्या अडचणीकडे असतो आणि ती गाडी फिरवायची असती, गाडी अडकू शकते. त्यामुळं तो विश्वास मी दिला होता. आणि भाजीपाल्याची गाडी असणं वेगळी लाईन लावा, आपण गाडी खाली करू, पण आपल्याकडं कमिशन भेटत नाही म्हणून आपली काय आम्ही देतो ना. चालू सर आपलं जर नाव आई वाटलं ती काहीतरी ठुला असेल, जसं शिवाजी तानाजी. खूप छान. या सगळ्या ज्या गोष्टी या मार्केटमध्ये आल्याशिवाय अनुभव मिळत नाही. आणि ज्या वेळेस आपण मार्केटमध्ये काही गोष्टी अनुभवतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं म्हणजे कानात आणि डोळ्यात 4 बोट होतात. कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं ज्यावेळेस अंतर राहतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण फसलो जातोय का किंवा फसलो जाणार आहे का याची माहिती घेण्यासाठी आपण मोकळं मार्केट, एक दिवस मोकळं मार्केटला जाऊ. आणि ते कॉम्पिटिशन असते, 4 व्यापारी असतात, आपला माल ठरवतात, जेव्हा असं नव्हतं कॉम्पिटिशन तयार होते ना. घरी एकटाच असतो, कोणी बोलायचं. आणि एकटा असताना सुद्धा त्या एरियामध्ये जे 4 व्यापारी संगमत करतात असं शेतकरी म्हणतात. हो, 100% त्यांचा एकमेकाचा कॉल होतो. हा तिकडे गेलता किंवा काय झालं ते 70 फूट चालू, ही सिस्टीम चालू होती. इथं कुणाला इकडे इकडं बघून दिलं जात नाही. जर बघितलं तर दोघांना बाहेर काढलं जातं. एवढं स्ट्रिक्ट हे मार्केटमध्ये. आता 10 वर्षाचा तुमचा अनुभवच आहे म्हणून तुम्हाला विचारलं माझ्याकडे किती वर्ष झालं तुम्हाला. कारण या असं नाव सांगावं लागलं, बाकी सगळं असो. बऱ्यापैकी शेतकरी असं हसण्याच्या रेंजवर जाईल. आपलं समज गोटी 120 रुपये गोटी गेली आपल्याला. जर गोटीच्या भावामध्ये जागेवर मागितलं जातं, गोटीच्या भाव जो दाखवतोय तो गोटीच्या भावामध्ये मागितलं जातं. 70-80 रुपये मागतात असं ऐकले. आपली गोटी गेली 70-80. हो,
जर 70-80 दोन कोण मागत असेल तर त्यांनी मी विनंती करतो माझ्याकडे पाठ व्हायच्या अगोदर मोकळे 70-80 तर गुटी मला पाहायलाच भेटली नाही अजून 70-80 जे गेलेले आहेत 105 रुपये मी गुटी पाहिली आणि 120 रुपये तुमची गुटी पाहिली 120 रुपये गुटी लहान असून जर 120 जातील त्याच रेटमध्ये जर इथं जागेवर रेट मागितले जात असतील मला चांगले किंवा 70-80 रुपयांनी गुटच्या भावात चांगले मागितले जात असतील तर आपण फसू नका. डाग आहे ना डागचा भाव केलाय डागाचा आज मला डाग गेला 80 रुपये डागाचा माहिती 80 रुपये गेला. त्यामुळं आता आम्ही सांगण्यापेक्षा मी तर म्हणेल मी माझ्या फायद्यासाठी सांगतो 20 रुपये गेला आज काय पाहिजे 30 रुपये गेला 20 रुपये यांचा 30 रुपयाने गेला जो आपण फेकून देतोय फेकून दिलेला बदला 20 रुपये आज 400 रुपये कॅरेट झाले आता पैसे आले ना लेबर खर्च वाढला सांगत येते शेतकरी खरंच समाधानी आहे आणि ज्या ज्या असतात ना ते काट्याचं आहे ना हिने बोलला ते पट्टी तयार आहे हातावर येतोय कशाला आपण घरच्यांना काय सांगायचं वरून मेसेज यायच्या अगोदर पट्टी तयार भाव आणि वजन असो बऱ्यापैकी शेतकऱ्यांना एक विश्वासाला पात्र ठरलेलं आहे ज्यावेळेस केळीचं जरी डाळिंब आहे पण मी आहे किंवा नाही आज नाशिकमध्ये सुद्धा एक विश्वास लोकांनी दिला किंवा आज इंदापूरमध्ये सुद्धा आणि पुण्यामध्ये सुद्धा विश्वास दिला ज्या ज्या मार्केटला आपण विश्वास देतोय त्या विश्वासाला आपण थोडं सार्थक ठरतोय आणि आपण सुद्धा एकदा या मोकळं मार्केट बा फसू नका दिवाळीपर्यंत माझा शब्द आहे रेट पडून देणार नाही पडणार नाही फक्त तुम्ही पडून नका देऊ जागेवर स्वस्त भावात विकू नका तुम्ही घाबरू नका जर आपल्याला वाटतं रेट पडला ना डायरेक्ट मार्केटला या हा मोकळा या आणि नंतर मारा ना मी माझ्या माहिती तुमचं डाळिंब यार्ड आहे शेतकऱ्याचं डाळिंब यार्ड आहे म्हणून शेतकऱ्याला घरच्याकडे चांगली सुविधा भेटते असो असे असंख्य शेतकरी आहेत की जे मला भेटतात त्यांच्याशी संवाद होतो जे भेटत नाही तेही समाधान इथून जातात आम्ही आता निघूनच जाणार आम्ही तुम्हाला भेटायला थांबणार अकाउंटला येते आमची पट्टी तयार आहे आम्ही चाललो आता मोबाईलमध्ये थोडा पट्टी आलेली असेल तुम्हाला किंवा येईल आता माल विकल्यानंतर एक 20 मिनिटामध्ये पट्टी आपल्याला अकाउंटमध्ये हातात घेण्याच्या ऐवजी मोबाईलमध्ये येते ठीक आहे खूप खूप धन्यवाद.